नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, कालपासून लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायला शासनामार्फत सुरुवात करण्यात आलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना याचा लाभ सुद्धा मिळालेला आहे। सध्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या लाडक्या बहिणींचा आकडा मात्र कमी झालेला आपण पाहू शकता। शासनामार्फत जी केवायसीची प्रोसेस सुरू करण्यात आली होती, तर या केवायसीच्या प्रोसेसमुळे भरपूर लाडक्या बहिणी या योजनेअंतर्गत बाद ठरलेल्या आहेत। म्हणजे त्यांना इथून पुढे कोणत्याही प्रकारची अनुदानाची रक्कम शासनामार्फत दिली जाणार नाही। आता ज्या महिला अटी आणि नियमांमध्ये बसत असून सुद्धा जर त्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम आली नसेल, तर अशा लाडक्या बहिणींना नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे। त्याच्या अगोदर मित्रांनो, या ठिकाणी समजून घ्या की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम आलेली आहे, अशा लाडक्या बहिणींच्या खात्याला केवायसीची पडताळणी करताना कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाहीये। त्याच्यामुळे त्या महिला पात्र ठरल्या आणि त्यांच्या खात्यावरती या अनुदानाची रक्कम पाठवण्यात आली। परंतु आता सध्या तरी मित्रांनो, शासनामार्फत केवायसीची प्रक्रिया जी शासनामार्फत सुरू करण्यात आली होती, तर या प्रक्रियेची पडताळणी अजून पूर्ण न झाल्यामुळे याच्यामधील भरपूर लाडक्या बहिणी ज्या असणार आहेत, ज्यांच्या खात्यावरती सध्या तरी नोव्हेंबर असो किंवा डिसेंबर असो या दोन्ही महिन्याची अनुदानाची रक्कम जमा झालेली नाहीये। त्याच्यामुळे महिला वारंवार सेतू सेंटर असेल, आपले सरकार केंद्र असेल, या ठिकाणी जाऊन याबद्दलची चौकशी करत आहेत। परंतु शासनामार्फत कोणत्याही प्रकारची वेबसाईट सुरू नसल्यामुळे त्यांना याबद्दलचं काहीच उत्तर देता येत नाहीये। म्हणजेच त्यांची प्रोफाईल चेक करता येत नाहीये, नक्की काय झालं याबद्दलची सविस्तर माहिती देता येत नाहीये। त्याच्यामुळे जास्त करून आव्हान करण्यात येत आहे की ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्याचे अनुदानाची रक्कम मिळाली नसेल, तर अशा लाडक्या बहिणींच्या जोपर्यंत पडताळण्या शासनामार्फत होत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची रक्कम शासनामार्फत वितरित करण्यात येणार नाही। परंतु तुमची पडताळणी झाली आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर पात्र ठरला, तर आतापर्यंत जी काही रक्कम तुमची थकीत असणार आहे, जी थकली जाणार आहे, तर ते संपूर्ण महिन्याची रक्कम एकदाच तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत वितरित केली जाईल। आणि याबद्दलची प्रकरणे आपण पाठीमागे सुद्धा पाहिलेली आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींच्या पाठीमागे खात्यावरती जर अनुदानाची रक्कम आली नसेल, कोणत्या महिन्याचं त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याचं राहिलं असेल, तर मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये त्यांची ती अनुदानाची रक्कम शासनामार्फत कव्हर करून एकंदरीत सर्व रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने तुमची पडताळणी झाल्यानंतर जी काही तुमची रक्कम होणार आहे, ती संपूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत वितरित करण्यात येईल। त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। तुम्हाला नक्कीच पडताळणी झाल्यानंतर याबद्दलची अपडेट कळेल। येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती समजून जाईल। सध्या मित्रांनो, आचारसंहिता सुरू असल्यामुळे, इलेक्शनचा पिरियड सुरू असल्यामुळे आता सध्या सुरू असलेल्या जानेवारी महिन्याचा कोणताही हप्ता आपल्या खात्यावरती वितरित होणार नाही। आपण व्हिडिओ पाहिला तर आपल्या मैत्रिणींना नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा अनुदानाची रक्कम आलेली नसेल तर ती का आलेली नाही याबद्दलची माहिती समजून जाईल। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।